राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर। साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी तर रावेरमधून शिवराम पाटील यांना उमेदवारी जाहीर। शरद पवार यांच्याकडून शशिकांत शिंदेंना संधी तर उदयनराजेंच्या उमेदवारी संदर्भातला सस्पेन्स मात्र कायम। माढ्यात महाविकास आघाडीला उमेदवार मिळेना, शरद पवारांवर वाईट वेळ आली आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकरांची शरद पवार यांच्यावर टीका। महायुतीमध्ये 5 जागांवरून संभ्रम कायम। ठाणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जागेवरून तिढा तर 13 ते 14 जागांसाठी शिवसेना आग्रही। सांगली लोकसभेच्या जागेवरून नाराजी नाट्य सुरूच। विशाल पाटील 2019ची चूक पुन्हा करणार नाही, संजय राऊतांचं विधान। विशाल पाटलांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट। महाराष्ट्रात अस्तित्व ठेवायचं का नाही, काँग्रेसनं ठरवावं, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा, असं काय झालंय की त्यांनी शत्रूंना पाठिंबा दिला, संजय राऊतांचा राज ठाकरे यांना खडा सवाल। कोरोनाच्या काळात एफबी लाईव्ह करणाऱ्यांनी शिकवू नका, संदीप देशपांडे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। राऊतांनी टीका करण्यापेक्षा लोकसभा लढवावी, देशपांडेंचा राऊतांना सल्ला। नाना पटोलेंचा अपघात नव्हे, त्यांना चिरडून मारण्याचा प्रयत्न, काँग्रेसच्या दाव्यानं खळबळ। राज ठाकरे यांनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक। महायुतीच्या प्रचाराबाबत 13 तारखेला नेत्यांशी करणार चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात सभा। नागपुरातील रामटेकमध्ये होणार सभा। संध्याकाळी 6 वाजता नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्रात। नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारासाठी सभा। पुरंदरमध्ये उद्या महायुतीचा शेतकरी जनसंवाद मेळावा। मेळाव्याला नागरिकांनी उपस्थित राहण्याचं विजय शिवतारे यांचं आवाहन। विश्वजित कदम, विशाल पाटील प्रचाराची धुरा सांभाळतील। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर। चंदीगड संजय टंडन यांना तर किरण खेर यांचं तिकीट भाजपनं कापलं। मुंबई काँग्रेसची आजची बैठक रद्द। वर्षा गायकवाड नाना पटोलेंची भेट घेणार असल्याची होती माहिती। वाशिममध्ये महायुतीच्या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो। भाजपला पाठिंबा जाहीर करताच झळकले बॅनर। लातूरच्या निलंगा देवणी रस्त्यावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात। अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू। अपघातात कापड व्यापारी असल्याची माहिती समोर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।